कांडीतल्या कविता स्टॉपचं बहुचर्चित अतिक्रमण सध्या काढणं चालू आहे। हे एक JCB आहे, इकडच्या बाजून आणखीन एक JCB आहे, तिकडच्या बाजूनं अशी तुफान गर्दी सध्या या स्टॉपवर झाली असून प्रत्येकानं आपले दुकानं लावले खोलकाल करणं। कोणाचं भाजीचं, कोणाचं फुलाचं, कोणाचं सलूनचं, कोणाचं चपलीचं, कोणाचं सर्व्हिसिंगचं, कोणाचं याचं, कोणाचं त्याचं, असे दुकानं होते। हे दुकानं शेवटी आता खाली करणं चालू आहे। MECBचे कर्मचारी आले आहेत, कारण या ठिकाणी काही ठिकाणी लाईनचं कनेक्शनही दिलं आहे। लाईनचं कनेक्शन दिलं असून MECBचे कर्मचारी त्याचं काम आता करून राहिले। अपना होंडा सर्व्हिस पॉईंट या ठिकाणी हे चौधरी डेली नीड्स पान सेंटर होतं। हे सारं अतिक्रमण आता टप्प्याटप्प्यानं काढण्यात चालू आहे। आमचे मित्र आहेत तमिश शाह, हे बी या ठिकाणी आले आहेत। हे कासाठी आले काय माहिती कुणा चलपुरातून। तर विषय असा आहे की हे सर्व अतिक्रमण काढण्यात चालू येईल। आजची तारीख दिली होती म्हणजे बा आज तारखेपर्यंत खाली करा, पण नाही, त्याला असं वाटतं जमतेले काय अजून जमतेच असं करता करता दोन यांत्रिक हत्ती म्हणजे इंग्रजीत सांगत झालं तर JCB आली। या ठिकाणचं श्री साई स्टॉल, हे त्याच्यानंतर लक्ष्मी सायकल, इकडे एक भाजीपाल्याचं दुकान होतं। हे सारं सध्या खाली करणं चालू आहे। विषय हा आहे की जे पाठीमागची जागा तुम्हाला ट्रॅक्टरच्या तिकून दिसते त्या जागेचा व्यवहार झाला आहे आणि या ठिकाणी भविष्यात लय मोठं काहीतरी वज्जर मोठं बांधायचा विचार चालू आहे आणि त्याबाबत ग्रामपंचायत कांडलीनं तशी एक पाटी लिहिली होती। ग्रामपंचायत कांडली पंचायत समिती अचलपूरच्या अंबाळा रोड कविता स्टॉप निमकर कॉम्प्लेक्सपर्यंत सार्वजनिक रस्त्यावरील खाजगी जागेचे अतिक्रमण काढण्याबाबत अशी एक मोठी पाटी लावली। तर या ठिकाणी सध्या अतिक्रमण काढायची जे कारवाई चालू आहे त्याच्या आधीच ग्रामपंचायतनं सारेले नोटिसा दिल्या होत्या। प्रत्येकाच्या दुकानावर नोटिसा चिटकवल्या होत्या। पण इथे या ठिकाणी नोटीस आहे, अंतिम नोटीस आणि इशारा। हे असं पुरं अतिक्रमण सध्या या ठिकाणून काढण्यात चालू आहे। हे अंतिम नोटीस आहे, चालू आहे आता खोलकाल करणं भाऊ सारं इथं। कसा आहे अतिवर्दळीचा असणारा रस्ता आणि लागला हात, लागला शेवटी हात। कांडलीचा हा मुख्य रस्ता, या रस्त्यानं जो गर्दी असते काय असते, निरा एका मोठ्या शहरासारखी गर्दी आहे ना। तर या ठिकाणी गर्दी आणि रस्त्याचं असणारं अरुंदी त्याचं सारं लक्ष देत ग्रामपंचायत प्रशासनानं हे कारवाई केली आहे। हे आता चालू आहे दुकान उघडणं, पण या ठिकाणी की नाही काही गोष्टी जराशा चित्रविचित्र चालत। रातच्या टाईमले काही कार्यकर्ते बसत मस्त इथं, कोणी 90 कोणी असं करत ते सारं या ठिकाणी आनंद घेत बा। देशीची आहे बॉटला गिटल्या या ठिकाणी पडल्या आहेत, काही सुट्टाय मारत जळीबुटीचा, काही जण दणके देत जात या ठिकाणी। तर अस्वच्छता, सुरक्षितता आणि रस्त्याचा असणारा विषय या तिन्ही गोष्टीचा विचार करत ग्रामपंचायत कांडलीनं घेतलेला हा निर्णय आहे। इकडं झाली चालू मतलब भाऊ कारवाई। हे बाय टिनं गिनं उचलणं चालू आहेत पा, सारं मोडमाळ करणं, तोडताळ करणं सारं चालू आहे। ज्या माणसाने दुकान उठून उभं केलं होतं हे सारं अतिक्रमणचा सब्जेक्ट सारी इथं कारवाई करत हे कारण चालू आहे आणि ग्रामपंचायतनं हा निर्णय महिला सुरक्षा, स्वच्छता आणि त्या रस्त्याचं रुंदीकरण यासाठी घेतल्याची चर्चा आहे। ते सारं तोडताळ करणं लावलं आहे।